गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या असे आदेश काढल्यानंतर राज्यात आता प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यात। राज्य निवडणूक आयोगाने फेर प्रभाग रचनेची कार्यवाही करण्याबाबत राज्य शासनास पत्र दिलं असलं तरी राज्यातील अनेक नगरपालिका क्षेत्रात मे 2022 मध्येच फेर प्रभाग रचना करून त्याबाबत हरकती देखील मागवल्या गेल्यानं राज्य शासन 2022च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेतल्या जाव्यात यासाठी आग्रही राहू शकतं। तर आजच राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील विविध महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांना पत्र पाठवत तयारी संदर्भात माहिती मागवली आहे। ईव्हीएम बॅलेट स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्थेसंबंधी पत्राद्वारे विचारणा केली आहे, तर दुसरीकडे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। राज्यातील नेते मंडळी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्ष पातळीवर जोरदार तयारीस लागलेत। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विधानसभेप्रमाणे घवघवीत यश मिळवण्यासाठी भाजपकडून तर आतापासूनच पक्ष पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे। राज्यात 238 नगरपालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या असून यात जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्यानं मिनी आमदार निवडण्याची ही निवडणूक म्हणजे राज्यातील जनभावनेचे प्रतिबिंब मानले जाणार आहे आणि त्यामुळेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडताना देखील दक्षता घ्या। गुन्हेगारी रेकॉर्ड, अवैध धंदे, घोटाळे, भ्रष्टाचार असे आरोप झालेले अथवा यासाठी चर्चेत असलेले नावे दूर ठेवा। यातूनच पक्षाची प्रतिभा मलिन होण्याबरोबरच व्यक्त न होता मतदान करणारा सर्वसामान्य मतदार, व्यापारी, पांढरपेशा वर्ग यांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत। शक्यतो सुशिक्षित व शहराच्या विकासाचे व्हिजन असलेले उमेदवार दिल्यास याचा पक्षाला पुढील काळात देखील मोठा फायदा होऊ शकतो, अशीच भूमिका भाजपसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल मीडिया थिंक टँक टीमनं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली असल्याचं समजतं। पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक देखील भाजपसाठी महत्त्वाची मानली जाते। राज्य शासन तीर्थक्षेत्र पंढरीच्या विकास कामासाठी मागील काही वर्षात शेकडो कोटी रुपये देताना दिसून आलं, तर दुसरीकडे कॉरिडॉरसह प्रस्तावित नव्या विकास आराखड्याच्या कार्यवाहीसाठी शासन जवळपास 3000 कोटी रुपये पंढरपूरला देणार आहे। भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेल्या भाविक महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या विकास कामांना पाहून नक्कीच समाधानी होऊ शकतो आणि राज्यभरातील वारकरी भाविक यांचे मोठे पाठबळ महायुतीस मिळू शकतं। ही बाब लक्षात घेत आगामी नगरपालिका निवडणुकीत या शहराच्या मिनी आमदारकीचा उमेदवार निश्चित करताना भाजपचे वरिष्ठ नेतेही लक्ष घालणार असल्याची चर्चा आहे। पंढरपूर नगरपालिकेवर मधल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत सोडला तर जवळपास 30 वर्ष परिचारक यांचं वर्चस्व राहिले। मात्र नगरपालिकेवर वर्चस्व असूनही विधानसभा निवडणुकीत 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर 2021 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत देखील या शहरातून एकतर्फी मोठे मताधिक्य महायुतीच्या उमेदवारास मिळू शकलं नाही। यामागे पंढरपूर नगरपालिकेचा कारभार हेच प्रबळ कारण असल्याचं चर्चिलं गेलं आणि यामुळेच माजी आमदार प्रशांत परिचारक हे यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडताना फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेला परंतु उच्च शिक्षित व्यापारी, उद्योजक आणि पंढरपुरात भविष्यात होणाऱ्या हजारो कोटींच्या विकास कामांची जबाबदारी पार पाडण्यास सक्षम असलेला चेहरा पुढे करतील अशी शक्यता वर्तवली जाते। राज्यात महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मात्र पंढरपूर शहरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट फारसा प्रबळ नसल्यानं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भाजपचाच असणार एवढं निश्चित मानलं जात आहे। तर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून नगराध्यक्ष पदाचा संभाव्य उमेदवारांची नावे मागून विधानसभा निवडणुकीप्रमाणे याही वेळी छुपा सर्वे केला जाणार असल्याची चर्चा आहे।